धुरंधर राजकारणी, उत्कृष्ट योद्धा, प्रभावशाली मराठा शासनकर्ता, मराठा साम्राज्याचा सर्वाधिक विस्तार करणारा राजा अशी भली मोठी ओळख आहे छत्रपती शाहू महाराज थोरले यांची। शिवरायांचे नातू व छत्रपती संभाजी महाराजांचे सुपुत्र शाहू महाराज यांच्या नावापासून ते त्यांच्या जीवन प्रवासापर्यंत प्रत्येक गोष्ट अनोखी होती। म्हणूनच आजच्या या व्हिडिओमधून आपण छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज यांची गोष्ट जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा। महाराणी येसुबाई व छत्रपती संभाजी राजे यांना 18 मे 1682 ला पुत्ररत्न प्राप्त झाले। पुढे या दोघांनी त्यांच्या या पुत्राचे नाव ठेवले शिवाजी। शिवाजी संभाजीराजे भोसले। मात्र याच संभाजी राजांच्या पुत्राला आपण आज शाहू महाराज थोरले म्हणून ओळखतो। शाहू महाराज यांना अनेक वर्ष औरंगजेबाच्या तावडीत राहायला लागलं होतं आणि औरंगजेब शिवरायांचे नाव त्याच्या तोंडून घेत नव्हता आणि म्हणूनच तो संभाजी महाराजांचे पुत्र यांना शाहू अशी हाक मारत होता व याचवरून पुढे त्यांचे नाव शाहू असे पडल्याचे सांगितले जाते। छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाशी निकराने लढा दिला। त्या उपरांत औरंगजेबाने रायगडला वेढा घातल्यानंतर महाराणी येसुबाई यांनी त्या वेढ्यातून राजाराम महाराजांना बाहेर काढले। मात्र त्यांना व त्यांच्या मुलाला अर्थात शाहू महाराजांना कैद व्हावं लागलं होतं। 1689 मध्ये वयाच्या 7व्या वर्षी रायगडच्या लढाईनंतर शाहू महाराजांना येसुबाई यांच्या सोबत मुघलांनी कैद केलं। त्यानंतर 1707 मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर औरंगजेबाचा मुलगा आझम शहा याने मराठ्यांमध्ये परस्पर संघर्ष सुरू करण्याच्या हेतूने शाहू महाराजांना मुक्त केले। या काळात आपल्या मायदेशी परतण्यासाठी आणि स्वकीयांना भेटण्यासाठी अधीर झालेल्या शाहू महाराजांनी झीनतुलनिस आणि जुल्फिकार खान यांच्या सल्ल्यानुसार आझम शहाकडून दिल्या जाणाऱ्या औपचारिक सनदीची वाट न पाहता मुघल छावणी सोडली आणि मायदेशी परतले। मायदेशी परतताना भरतपूर, जयपूर, जोधपूर, उदयपूर अशा ठिकठिकाणी शाहू महाराजांचे आदरातिथ्य केले गेले व एक एक टप्पे पार करत शाहू महाराज पुढे गेले। आपल्या आप्त स्वकीयांना भेटण्यासाठी अधीर झालेल्या शाहू महाराजांना मात्र महाराष्ट्रात परतल्यावर एका विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागला। स्वराज्य सौदामिनी महाराणी ताराबाई ज्या तेव्हा मराठ्यांचा राज्यकारभार चालवत होत्या, त्यांनी शाहू महाराजांना छत्रपती संभाजी महाराजांचा मुलगा मानण्यास नकार दिला व त्यांना मुघलांनी बनवून पाठवलेला ढोंगी म्हणून दोषी ठरवलं। त्यानंतर 1708 साली शाहू महाराजांना छत्रपतींचे सिंहासन मिळवण्यासाठी ताराबाईंच्या विरोधात युद्ध करावे लागले आणि या युद्धात शाहू महाराज विजयी झाले। युद्धानंतर छत्रपती शाहू महाराजांनी जेजुरी येथील खंडोबा मंदिरात क्षत्रिय कुलावतंस श्रीयुत राजा शाहू छत्रपती ही पदवी धारण केली। यानंतर विजय रथावर स्वार होत शाहू महाराजांनी रायगड, तोरणा, विचित्रगड, चंदनवंदन यांसारखे अनेक किल्ले विक्रमी वेळेत जिंकले। त्यानंतर साताऱ्यातील किल्ल्यावर शाहू महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आला आणि छत्रपती शाहू महाराजांनी साताऱ्याला आपली राजधानी बनवली। छत्रपती शाहू महाराजांना थोरले बाजीराव, नानासाहेब पेशवे, सरदार मल्हारराव होळकर, सरदार गायकवाड यांसारख्या अनेक शूरवीरांची साथ मिळाली आणि या सर्वांच्या साथीने छत्रपती शाहू महाराजांच्या काळात मराठा साम्राज्य थेट दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचले। छत्रपती शाहू महाराजांच्या येण्यानंतर छत्रपतींच्या गादीचे विभाजन झाले। पुढे ताराराणी यांनी कोल्हापूर येथे आपली राजधानी निर्माण केली। दरम्यानच्या काळात निर्माण झालेल्या अनेक संघर्षाला छत्रपती शाहू महाराजांनी कधीही विकोपाला जाऊ दिलं नाही। प्रत्येक वेळी त्यांनी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला। त्यासोबतच छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचे अनेकांनी कौतुकही केले। छत्रपती शाहूंचे 15 डिसेंबर 1749 रोजी शाहूनगर येथे निधन झाले। शाहूंच्या मृत्यूनंतरच्या त्यांच्या नोंदींमध्ये मल्हार चिटणीस म्हणतात, ते लहान मोठ्या, स्त्री पुरुष, श्रेष्ठ कनिष्ठ, लहान थोर यांचे वडील आणि रक्षक होते। असा राजा यापूर्वी कधीही झाला नव्हता। त्यांच्या राजवटीत गुन्हेगारांनाही कठोर वागणूक दिली जात नव्हती। त्यांना कोणीही शत्रू नव्हता। अभूतपूर्व कामगिरी करत मराठा साम्राज्याची सीमा दिल्लीपर्यंत वाढवणारे छत्रपती शाहू महाराज यांना महाराष्ट्र कट्ट्याच्या संपूर्ण टीम कडून स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन। धन्यवाद।